नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या यूट्यूब चॅनलवरती आपणा सर्वांचं या ठिकाणी मनापासून स्वागत आहे. आज आपण बघणार आहोत पशुसंवर्धन विभागामध्ये परिचर्या पदाकरिता असणाऱ्या काही जीकेच्या प्रश्नांवरती सराव प्रश्नसंच क्रमांक 61 मध्ये मी या ठिकाणी चर्चा केलेली आहे. आणि याच्यामध्ये मी तुम्हाला 3 सेकंदांचा वेळ देईल आणि त्यात तुम्ही चेक करू शकता की तुम्हाला त्या प्रश्नाचं उत्तर येतंय का आणि तुम्ही किती प्रश्नांची उत्तरे त्या ठिकाणी अचूक सोडवू शकताय. चला तर मग या ठिकाणी सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. राजगड शिखराची उंची किती मीटर आहे? पर्याय आहेत 1376, 1646, 1710, 1438. तुमचा टाईम आहे 3 सेकंदाचा, तर तुम्ही हे 3 सेकंदात सांगा. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ 1376. ही राजगड शिखराची उंची आहे. पुढील प्रश्न. भारत व चीन मधील सीमारेषा डॅश डॅश या नावाने ओळखली जाते. पर्याय आहेत मॅकमोहन, ड्युरांड, रॅडक्लिफ, यापैकी नाही. 3 सेकंदाचा वेळ या ठिकाणी मी तुम्हाला देते आहे, तर या 3 सेकंदामध्ये तुम्ही प्रश्नाचं उत्तर सोडवा. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक अ मॅकमोहन. ही जी आहे ती भारत आणि चीन यामधील सीमारेषा या नावाने ओळखली जाते. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 3. कोणती नदी ही कोकणातील नाही? पर्याय आहेत वशिष्ठी, कोयना, सावित्री, उल्हास. 3 सेकंदांचा वेळ या ठिकाणी तुमच्याकडे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब कोयना. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 4. पारस औष्णिक विद्युत केंद्र कोठे आहे? पर्याय आहेत नागपूर, अकोला, जळगाव, नाशिक. 3 सेकंदांचा वेळ या ठिकाणी तुमच्याकडे आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब अकोला. हे जे आहे ते औष्णिक विद्युत केंद्र पारस या ठिकाणी आहे. पारस औष्णिक विद्युत केंद्र हे अकोला या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. नर्मदा नदीचे उगमस्थान कोणते? पर्याय आहेत मुलताई, अजिंठा डोंगर, अमरकंटक, यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे तुमच्याकडे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क अमरकंटक. हे नर्मदा नदीचे उगमस्थान आहे. पुढील प्रश्न क्रमांक 6. 0 माईल स्थान हे कोणत्या शहरात आहे? पर्याय आहेत अलाहाबाद, पुणे, हैदराबाद, नागपूर. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे ड पर्याय क्रमांक ड नागपूर या ठिकाणी 0 माईल स्थान आहे. पुढील प्रश्न क्रमांक 7. अणुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो? पर्याय आहेत सातारा, रायगड, कोल्हापूर, यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक क कोल्हापूर. हे इथे अणुस्कुरा घाट रत्नागिरीला कोल्हापूर या जिल्ह्याशी जोडतो. पुढील प्रश्न क्रमांक 8. वाखाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? पर्याय आहेत वैनगंगा, पैनगंगा, दूधगंगा, वाखाडी. 3 सेकंदांचा वेळ तुमच्याकडे आहे. वाखाडी धरण हे कोणत्या नदीवर आहे? खाली मी 4 पर्याय दिलेले आहेत, त्याच्यापैकी तुम्हाला योग्य असा पर्याय निवडायचा आहे. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ड वाखाडी. इथे वाखाडी धरण या नदीवरती आहे. पुढील प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. पोफळी विद्युत प्रकल्प कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहेत खेड, गुहागर, चिपळूण, यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क चिपळूण या ठिकाणी पोफळी विद्युत प्रकल्प या तालुक्यामध्ये आहे. पुढील प्रश्न क्रमांक 10. डॅश डॅश कॅल्शियम कार्बोनेटचे प्रकार आहे.
पर्याय आहेत संगमरवर, काच, कागद, अ व ब. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, संगमरवर. हा कॅल्शियम कार्बोनेटचा प्रकार आहे. तसेच कॅल्शियम कार्बोनेटची जी संज्ञा आहे ती आहे CaCO3. तर हेही तुम्ही एक्झामच्या दृष्टिकोनातून लक्षात ठेवा. पुढील प्रश्न क्रमांक 11. भारताच्या एकत्रित निधीतून खर्च करण्यासाठी कोणाची संमती आवश्यक असते? पर्याय आहेत राष्ट्रपती, संसदेचे दोन्ही सभागृह, पंतप्रधान, यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ या ठिकाणी आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, संसदेचे दोन्ही सभागृह यांच्या संमतीने भारताच्या एकत्रित निधीतून खर्च केला जातो. पुढील प्रश्न क्रमांक 12. डोकलाम पठार हे कोणत्या देशाचा भाग आहे? पर्याय आहेत भूतान, भारत, चीन, यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, भूतान. पुढील प्रश्न क्रमांक 13. तरली नदीवर कोणता धबधबा आहे? पर्याय आहेत ढोसेघर, मर्लेश्वर, रंधा, एकही नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ठोसेघर. पुढील प्रश्न क्रमांक 14. यक्षगान नृत्यशैली ही कोणत्या राज्याचे वैशिष्ट्य आहे? पर्याय आहेत केरळ, कर्नाटक, ओरिसा, तेलंगणा. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, कर्नाटक. प्रश्न क्रमांक 15. कोणती नदी हे अरबी समुद्रास मिळते? पर्याय आहेत गोदावरी, उल्हास, यमुना, गंगा. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, उल्हास ही जी आहे ती अरबी समुद्रास मिळते. पुढील प्रश्न क्रमांक 16. 2 नद्यांमधील प्रदेश डॅश डॅश. संगम, दुआब, खाडी, त्रिभुज प्रदेश. 3 सेकंदांचा वेळ आहे इथे तुमच्याकडे. याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, दुआब. 2 नद्यांमधील प्रदेशाला दुआब असे म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 17. महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोठे नाही? पर्याय आहेत नागपूर, पुणे, पणजी, औरंगाबाद. 3 सेकंदांचा वेळ आहे. तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर योग्य उत्तर बरोबर येत आहे का ते चेक करा. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ब, पुणे. पुढील प्रश्न क्रमांक 18. कोणती नदी ही कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे? पर्याय आहेत तेरेखोल, दमनगंगा, सावित्री, सूर्या. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, तेरेखोल ही जी नदी आहे ती कोकणातील अगदी दक्षिणेस असलेली नदी आहे. पुढील प्रश्न क्रमांक 19. तंबाखूमध्ये डॅश डॅश हे धोकादायक रसायन असते? निकोटीन, युरिया, युरिक आम्ल, यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, निकोटीन हे जे आहे ते तंबाखूमध्ये असणारे एक धोकादायक रसायन आहे. पुढील प्रश्न क्रमांक 20. पांढरे सोने हे कोणास म्हटले जाते? पर्याय आहेत प्लॅटिनम, रेडियम, हेलियम, या एकही नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक प्लॅटिनम हे जे आहे ते पांढरे सोने म्हणून ओळखले जाते. पुढील प्रश्न क्रमांक 21. इंटरपोलचे मुख्यालय कोठे आहे? पर्याय आहेत म्युनिक, लंडन, फ्रान्स, लिओन्स. 3 सेकंदांचा वेळ आहे.
या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ड, लिओन्स. प्रश्न क्रमांक 22. साखरेचे कोठार हे कोणत्या देशाला म्हटलं जातं? पर्याय आहेत क्युबा, भारत, चीन यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे क्युबा हे जे आहे ते साखरेचे कोठार या देशाला म्हणले जाते. प्रश्न क्रमांक 23. कंधारा धबधबा कोणत्या नदीवर बांधला आहे? पर्याय आहेत भीमा, लेंडी, कृष्णा यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक कृष्णा. या नदीवरती कंधार धबधबा बांधलेला आहे. पुढील प्रश्न क्रमांक 24. उजनी धरण हे कोणत्या तालुक्यात आहे? पर्याय आहेत माढा, बारामती, पंढरपूर यापैकी नाही. 3 सेकंदांचा वेळ आहे. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक अ, माढा इथे या जो तालुका आहे तिथे उजनी धरण आहे. पुढील प्रश्न क्रमांक 25. मसुरी हे थंड हवेचे ठिकाण हे कोणत्या राज्यात आहे? पर्याय आहेत बिहार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हिमाचल प्रदेश. 3 सेकंदांचा वेळ आहे तुमच्याकडे. या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक क, उत्तराखंड. या ठिकाणी मसुरी हे थंड हवेचे ठिकाण आहे. तुम्हाला स्क्रीनवरती एक क्वेश्चन दिसत असेल. डिस्कवरी ऑफ इंडिया हे पुस्तक कोणी लिहिले? पर्याय आहेत यशवंतराव चव्हाण, महात्मा गांधी, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल. तर प्रश्नाचं उत्तर तुम्हाला सांगायचं आहे. तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि याचं प्रश्नाचं उत्तर जर तुम्हाला येत नसेल तर तेही मला सांगा, तर ते मी नक्कीच तुम्हाला सांगेन. आपणास जर या व्हिडिओची PDF फाईल हवी असेल तर आपण www.officersonlineacademy या वेबसाईटवरती जाऊन त्या ठिकाणी ती डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर विषयांच्या ज्या काही नोट्स आहेत त्या देखील त्या वेबसाईटवरती अवेलेबल आहेत. तिथे जाऊन तुम्ही त्या डाउनलोड करून घेऊ शकताय. तसेच इतर सर्व स्पर्धा परीक्षा विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या देखील त्या ठिकाणी बनवलेल्या आहेत. तर त्या वेबसाईटवरती जाऊन तुम्ही त्या विषयांच्या ज्या काही व्हिडिओच्या प्लेलिस्ट आहेत त्या ठिकाणी बघून घेऊ शकता. तसेच जे काही मागील सराव प्रश्नसंचाच्या पुढील आणि मागील भागाच्या PDF फाईल्स ज्या आहेत त्याच्या ज्या काही लिंक्स आहेत त्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिल्या गेलेल्या आहेत. तर त्या तिथून तुम्ही डाउनलोड करून घेऊ शकताय. आपणास हा व्हिडिओ कसा वाटला? जर तो तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच त्याला लाईक करा. तुमच्या फ्रेंड्समध्ये त्याला शेअर करा. आणि ऑफिसर्स ऑनलाईन अकॅडमी या चॅनलला सबस्क्राईब करा. तसेच नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवरती क्लिक करा, जेणेकरून जेव्हा न्यू व्हिडिओज अपलोड केले जातील तसे नोटिफिकेशन्स तुम्हाला त्या ठिकाणी भेटतील. तुमच्या जर काही सूचना असतील तर तुम्ही मला कमेंट करू शकताय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग.